हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मल्हार खूप दिवसापासून केकसाठी मागे लागला होता आणि त्याला मी रोज उद्या उद्या सांगत शेवटी आज केक करायचा ठरवला. तसं तर मी त्याला मैद्याचे पदार्थ खूप कमी देते, पण कधीतरी ठीक आहे ना. तर इथे मी केकसाठी 1 3/4 कप मैदा घेतलेला आहे. हा जो ग्रीन कलरचा कप तुम्हाला दिसतोय त्यानेच मी मेजरमेंट घेतलेला आहे. आणि 1/4 कप कोको पावडर घेतलेली आहे. 1 टेबलस्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे. बेकिंग सोडा घ्यायचा आहे, बेकिंग पावडर नाही. याला आता एक छान मिक्स देऊ आणि हे सगळं एका साईडला ठेवूया थोडा वेळ. हे झाले आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स. हे वॉलनट मी तुपात थोडे रोस्ट करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याला हाताने थोडंसं क्रश केलेलं आहे. नाव वेट इन्ग्रेडियंट्स. इथे मी सॉल्टेड बटर घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 3/4 कप ब्राऊन शुगर यूज करायचे आहे. हा केक कंपल्सरी ब्राऊन शुगरमध्येच बनतो, त्यामुळे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला ब्राऊन शुगरच वापरायचे आहे. त्याचबरोबर 2 अंडीही घालायचे आहेत. आता इलेक्ट्रिक बीटरने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत याला क्रीमी टेक्स्चर येत नाही आहे तोपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं. मला यासाठी पूर्ण 15 मिनिट लागलेली आहेत. तुम्ही बघू शकता असं क्रीमी टेक्स्चर यायला हवं. यामध्ये आपण आता ड्राय इन्ग्रेडियंट जे आधी आपण मिक्स करून ठेवलेले आहेत ते मिक्स करून घेणार आहोत. या केकसाठी आपल्याला 4 पिकलेली केळीही लागणार आहेत, जी मी आधीच स्मॅश करून ठेवलेली होती. तेही आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहेत. केळी थोडी जास्त पिकलेली असतील तर केकला आणखीन छान टेस्ट येते. आता आपण स्मॅश केलेली केळी आणि ड्राय इन्ग्रेडियंट्स छान मिक्स करून घेऊयात. लक्षात ठेवा आपल्याला इथे पाणी किंवा दूध काहीही वापरायचं नाही. असंच आपण हे व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये आपण थोडे चॉको चिप्स आणि जे आपण रोस्ट केलेले वॉलनट्स आहेत ते मिक्स करून घेऊयात. अगेन मिक्स इट वेल. आता आपण ब्रेडच्या टीनमध्ये व्यवस्थित बटर पेपर लावून त्यामध्ये हे मिश्रण घालून घेऊयात. हे बॅटर अजिबात रनिंग नसल्यामुळे तुम्हाला चमच्यानेच व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करावं लागेल टीनमध्ये. आपण चमच्याने हे बॅटर व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे. बॅटर व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता त्यावर आपण थोडे चॉको चिप्स गार्निशिंगसाठी घालून घेऊयात. OTG मी आधीच प्रीहीट करून घेतलेला आहे. 1-2 वेळा टीन नीट टॅप केल्यामुळे त्यातील जे हवेचे बबल्स आहेत ते निघून जातील. आता आपण केक OTGमध्ये बेक करण्यासाठी ठेवूयात. त्यासाठी मी 180 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि 45 मिनिट टाईम सेट केलेला आहे. टाईम झाल्यानंतर मी टूथपिक घालून केक चेक केला तर तो व्यवस्थित बेक झालेला होता. पण मल्हारला बघू शकता तुम्ही, एवढी एक्साइटमेंट, त्याला थोडासुद्धा दम धरत नव्हता. केक एवढा गरम होता पण त्याला लगेच केक खायचा होता. मग काय, गरम केकच कट केला आणि दिला त्याला खायला. ही इज व्हेरी 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 हॅपी. मल्हार तर खुश झालाच, पण तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.